मागी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मागी गणेशोत्सव ठाण्यातील पाचपाकाडी येथे आयोजित केला आहे। गुरुवार दिनांक 22 जानेवारी ते बुधवार दिनांक 28 जानेवारी या कालावधीत हा भव्य दिव्य गणेशोत्सव होणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून यंदा मध्य प्रदेशातील अहिल्यादेवी होळकर किल्ला महेश्वरी घाट येथील प्राचीन गणेश मंदिराचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे। यंदा या महोत्सवाचे चौथे वर्ष असून उत्सवादरम्यान दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, भजन, मुलाखत असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक तथा भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सागर बदे, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण, सुशांत मोरे, किशोर भावे, मधुसूदन देसाई, रवींद्र कोरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। यावर्षी दरवर्षीप्रमाणे 22 तारखेपासून श्री मागी गणेश जयंती निमित्त 7 दिवसीय उत्सव इथे वंदे मातरम संघातर्फे ठेवण्यात आलेला आहे। दरवर्षी वेगवेगळा देखावा आम्ही साकारतो, सामाजिक, भौगोलिक याचा आशय घेऊन। तर यावर्षी आम्ही महेश्वर घाट अहिल्यादेवी होळकर किल्ला याची प्रतिकृती या ठिकाणी उभा केलेली आपल्याला दिसत आहे। हुबेहूब तो किल्ला आमचे डेकोरेटर मंदार गोळे यांनी तो तयार केलाय आणि तशीच्या तशी प्रतिकृती आपण जर जाऊन बघितलं मध्य प्रदेशात तर आपल्याला लक्षात येईल की अहिल्यादेवी होळकरांनी जो हा किल्ला बांधलेला आहे त्याच्यात जे मंदिर आहे ते जवळपास तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे। उजव्या बाजूला इथे अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा देखील येणार आहे, जसा त्या ठिकाणी त्या महेश्वर घाटला आहे, तर तोही आपल्याला पाहायला मिळेल। तो अजून काम पूर्ण झालेलं नाही, उद्यापर्यंत सर्व काम पूर्ण होईल आणि भाविक मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने इथे येतात। 50,000 पेक्षा अधिक भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील अशी आम्हाला खात्री आहे आणि अजूनही वाढता प्रतिसाद पाहता यावर्षी आम्ही व्यवस्थाही चांगली ठेवलेली आहे। विविध कार्यक्रम देखील याच्यात आम्ही केलेत, सामाजिक असतील, सांस्कृतिक असेल। चढता डॉलर आणि घसरता रुपया याचं रहस्य काय हाही एक विषय आम्ही घेतलेला आहे। त्याच्यात सीए निखिलेश सोमण हे अर्थतज्ञ कोण आहेत त्या गौरी पिंपळे यांची मुलाखत घेणार आहेत। त्याचप्रमाणे विशेष म्हणजे अजून एक संविधान आणि प्रजासत्ताक हा 26 तारखेला आम्ही कार्यक्रम ठेवलाय की लोकांना संविधान काय आहे आणि प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ काय हे पण पोचलं पाहिजे। योगायोगाने 26 जानेवारी मध्ये येत आहे म्हणून ऍडव्होकेट उदय वारुंजीकर जे अत्यंत प्रतिष्ठित वकील आहेत मुंबईतले, ते या ठिकाणी दोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत। अन्य देखील सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आहेत, गप्पा गोष्टींचे, व्याख्यानाचे, गणेशाचे स्वरूप सांगणारे धार्मिक कार्यक्रम आहेत, कीर्तन आहे लोकमान्य टिळकांच्या आणि गणेश त्यांचा जे गणेश उत्सव त्यांनी साजरा केला त्याच्यावर आधारित असे विविध उपक्रम अत्यंत संयत पद्धतीने आम्ही ते साजरे करतो आणि उत्सव साजरा करत असताना उत्सवात सहभागी झालेल्या लोकांना आनंद नक्कीच घेता येईल, पण जे उत्सवाच्या बाहेर आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेत असतो। म्हणून दिवसेंदिवस हा उत्सव अत्यंत लोकप्रिय होत चाललेला आहे आणि विशेष करून ठाणे, मुंबई, MMR रिजन मध्ये इतका मोठा मागी गणेश जयंती उत्सव आज तागायत साजरा झालेला नाहीये। त्याची आम्हाला सर्व वंदे मातरम संघाच्या सदस्यांना अत्यंत अभिमानाची बाब आहे। हा उत्सव आम्ही या वेळेला साजरा करतो। वातावरणही खूप चांगलं असतं, जानेवारीचा महिना असतो, त्यामुळे लोकही त्याचा नक्कीच खूप आनंद घेतात। मोठ्या संख्येने लोक येतात आणि ठाणेकर आम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि बाप्पाची सेवा करायची आम्हाला देखील संधी मिळते, त्यामुळे अत्यंत आम्ही आनंदित आहोत। माननीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण, एकनाथजी शिंदे हे सर्व प्रमुख अतिथी आणि विविध प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, कलाकार हे सर्वजण दरवर्षी या उत्सवाला भेट देतात। याही वर्षी येतील। आता झेडपीच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे नेत्यांचं वेळापत्रक पाहावं लागेल, पण तरी देखील त्यांनी येतो असं आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे ते नक्की येतील। भक्तगणांना एवढंच सांगेन की आम्ही अत्यंत सात्विक पद्धतीने, शिस्तबद्ध आणि कार्यक्रमाचं आणि धार्मिक कार्यक्रमाचं पावित्र्य राखून हा उत्सव जास्तीत जास्त चांगला साजरा करण्याचा प्रयत्न करतो। मुळातच गणेशोत्सव हा अत्यंत सामान्यांसाठी खुला असलेला एक धार्मिक कार्यक्रम आहे। गणपती देवता जशी आहे तिथे काही फार काही कर्मकांड नाहीयेत। आपण दरवर्षी घरी देखील आणतो आणि अत्यंत लोकप्रिय असं हे दैवत आहे। आपल्या जी पंचमहाभूतांची आपण
पूजा करतो आपल्या मूळ संस्कृतीनुसार, त्याच्यातली भूमीची पूजा आणि गणपती याचं कुठेतरी एक नाळ जोडलेली आहे. आणि गणपती हे बुद्धीचं दैवत आहे. त्याच्यानंतर वेळप्रसंगी शक्ती देखील त्यांनी दाखवलेली आहे असं पुराण कथांमध्ये दिसतं. त्यामुळे ठाणेकरांना गणेशाच्या या आराधनेतनं चांगली भरभराट मिळो, लोकांनी त्यात सहभाग घ्यावा आणि अत्यंत पावित्र्यपूर्ण या उत्सवाचा लोकांनी लाभ घ्यावा, एवढंच मी आवाहन या निमित्ताने करतो. खूप थकवा आला एवढा प्रवास करून. बाबा आता ऑटोमॅटिक गाडी घेण्याची वेळ आली. हो ग, पण महाग असणार ना. TJSB चा व्हेकल लोन आहे ना, आता कोणतीही अपग्रेड अगदी सहज शक्य. TJSB व्हेकल लोन्स, अपग्रेड करा आरामात. ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर शिवसैनिक किरण नागती यांनी अपक्ष म्हणून एकाकी लढत दिली. जनशक्तीचा उदंड पाठिंबा असूनही या लढतीत किरण नागती यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या धक्कादायक निकालानंतर नागती यांच्या घरी चाहत्यांची रीघ लागली असून प्रत्येक जण डोळ्यात अश्रू घेऊन नागती यांना धीर देत आहे. या सर्वांना उद्देशून नागती यांनी मी रडणारा नाही तर लढणारा आहे असे आश्वासित केले आहे. नौपाडा प्रभाग क्रमांक 21 मधून शिवसेनेतून लढण्यासाठी किरण नागती इच्छुक होते, परंतु शिवसेना भाजप युती झाल्यामुळे नागती यांना अपक्ष उमेदवारी दाखल करून प्रतिस्पर्धी भाजप उमेदवारांसमोर कडवे आव्हान निर्माण झाले होते. मात्र निकालात त्यांची हार झाली. या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा त्याच जोशात उभे ठाकले आहेत. रविवारी त्यांनी भेटूया नातं जपण्यासाठी असे आवाहन केल्यानंतर तुडुंब गर्दी उसळल्याने त्यांचे लोकांशी नाते कायम असल्याचे दिसून आले. निवडणुकीचा निकाल प्रभागातील असंख्य नागरिकांना धक्कादायक होता. निकालानंतर घरी येत असलेला प्रत्येक जण डोळ्यात अश्रू घेऊन येत होता. यातून बाहेर पडण्यासाठी तसेच किरण नागती रडणारा नाही तर तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आणि सहकार्यामुळे नेहमीच लढणार आहे असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीचा निकाल आल्यानंतर 2 दिवस उलटून गेल्यानंतर हजारो जणांची जमलेली गर्दी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ऊर्जा देणारी ठरली आहे. या निवडणुकीत शेकडो सेवेकऱ्यांनी सलोखा जपत केलेला त्याग समर्पण कधीच विसरू शकणार नाही असे मत व्यक्त करत किरण नागती यांनी विविध कामात निस्वार्थीपणे सहभाग घेऊन एक सामान्य कार्य करणारी व्यक्तीसुद्धा अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकते हे दाखवून दिले. आजचा हा कार्यक्रम म्हणजे आपण काय वेळेला म्हणतो ना, जगातलं 7वं आश्चर्य. निवडणुकीमध्ये हारल्यानंतर देखील आज एवढ्या प्रमाणामध्ये ह्या प्रभागातील सर्व सिनियर सिटीजन, तरुण मुलं मुली, आया बहिणी या ठिकाणी आल्या, राजकीय लोक आले आणि किरण नागतीला आशीर्वाद दिलाय की आता तू थांबायचं नाही, तू चाल गाड्या, तुला भीती कुणाची. त्या पद्धतीने किरणने आता ह्या कामामध्ये लक्ष घातलेलं आहे. आता तो 21 प्रभागापुरता मर्यादित न राहता सर्वांची अपेक्षा अशी आहे की किरण नागतीने आता पूर्ण विधानसभा मध्ये भ्रमण करावं. त्याच्या मागे स्वामी शक्ती आहे, जनशक्ती आहे आणि आमच्यासारखे जे कामगार क्षेत्रामध्ये अनेक पक्षामध्ये कामं केलेले लोक त्याच्या पाठीशी आहेत. त्यामुळे त्याला न घाबरता न डगमगता किरण नागती हे सर्व काम पूर्ण करेल आणि त्याला सर्वांचा आशीर्वाद आहे. कारण काम करणाऱ्या माणसाला पक्ष पद लागत नाहीये. तो कुठेही उभा राहिला तरी तो पक्ष आणि पद निर्माण करू शकतो. प्रभाग क्रमांक 21 मधून अपक्ष उमेदवार म्हणून किरण नागती उभे राहिले. प्रत्येक जण घरोघर गेलं तर किरण नागतींना आम्हीच मत देणार असं प्रत्येक जण सांगत होतं. परंतु काय घडलं हे आता सांगूच शकत नाही. परंतु ह्या ठिकाणी जमलेला प्रचंड नागरिक आणि त्यांचा पाठिंबा बघितल्यानंतर खरोखर किरण नागती निवडून यायलाच पाहिजे होते अशा सगळ्यांच्या भावना आहेत. आणि ह्या माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्या ठिकाणी त्यांना सुखरूप नगरसेवक घ्यावं अशी आम्ही विनंती करणार आहोत. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. पूर्वश्रमेच्या ठाण्यातील पत्रकार छायाचित्रकार ज्योत्स्ना सुचिता जयंत पेठे यांनी दिग्दर्शित केलेले प्रेमाचा नाद खुळा हे गाणं सध्या छोट्या पडद्यावर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गाण्याची संकल्पना, पटकथा आणि निर्मिती अशी चौफेर जबाबदारी ज्योत्स्ना पेठे यांनी पेलत एक दर्जेदार कलाकृतीची निर्मिती केली असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. कोणत्याही मोठा वारसा पाठीशी नसताना केवळ जिद्द आणि कल्पकतेच्या जोरावर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या ज्योत्स्ना पेठे यांनी मॅजेस्टिक फिल्म्स प्रोडक्शनच्या बॅनरखाली फिल्माचा नादखुळा या गाण्याच्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रात आपली मोहर उमटवली आहे. गाण्याचे चित्रीकरण करतानाही ज्योत्स्ना पेठे यांनी आपल्या आजोळची म्हणजेच शहापूर तालुक्यातील अघई या आपल्या दुर्लक्षित आदिवासी गावाची निवड केली आहे. तानसा तलाव परिसराची निसर्ग सुंदरता या गाण्यांना प्रेक्षकांना पाहता येत आहे. गावची शांतता, माणसांची साधी जीवनशैली आणि निसर्ग यामुळे गाण्याला कृत्रिम सेटर्सपेक्षा खरी माती आणि खरी भावना मिळाली आहे. ज्योत्स्ना पेठे यांनी कलाकारांची निवड करताना सुद्धा ठाणे हाच केंद्रबिंदू ठेवला आहे. गाण्यातील नायक आयुष संजीव हा सुद्धा ठाणेकर आहे. आयुषचा साधेपणा आणि सहज अभिनय शैली या गाण्यात अगदी चपकल ठरली असून प्रेक्षक त्याच्या अभिनयाला दाद देत आहेत. तर नायिका म्हणून अनुश्री माने हिने काम केले आहे. दोन्ही कलाकारांनी सध्या सुरू असलेल्या बिग बॉस 6 मराठीमध्ये स्पर्धक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. नमस्कार, मी ज्योत्स्ना सुचिता जयंत पेठे. आत्ताच माझं झीवरती प्रेमाचा नाद खुळा हे गाणं रिलीज झालंय आणि मला खूप आनंद झालाय. गाणं सगळीकडे व्हायरल झालंय पटापट आणि युट्यूबवरती तर त्याची लिंक आहे, तुम्ही ती बघू शकता. आणि या गाण्याचं शूटिंग मी अघई, माझं आजोळ जे आहे ते अघई आदिवासी परिसर आहे तिथे मी शूट केले. तानसा लेक आहे जवळ. तर मी भरपूर लोकेशन्स पाहिले, पण माझं लोकेशन माझ्या नंतर लक्षात आलं की माझंच लोकेशन खूप सुंदर आहे माझ्या आजोळचं. तर आपण तोच आदिवासी भाग पूर्ण कव्हर करावा गाण्यामध्ये. आणि या गाण्याचे जे सिंगर आहेत, इंडियन आयडल मधली सायली कांबळे, तिने खूप सुंदर गाणं गायलंय. आणि हर्षवर्धन वावरे तर मराठी फिल्म इंडस्ट्री मधले नावाजलेलेच आहेत गीतकार, तर त्यांनी ते गाणं गायलंय मेल व्हॉइस मध्ये. या गाण्यामध्ये आयुष संजीव ठाण्याचाच आहे, तो पहिल्यापासून फायनल होता. आणि अनुश्री माने ही एक इन्फ्लुएन्सर आहे, सो ती या गाण्यामध्ये आहे. आयुष संजीव आणि अनुश्री माने. अडचणी तर खूप आल्या ऍक्च्युली शूटिंग करताना. गाण्याचं शूटिंग करताना अडचणी आल्या, पण त्या अडचणींवर केली मात मी. आणि शूटिंग 2 दिवसात केलं, ते पण करावं लागलं कारण की सगळ्याच मुंबईवरनं लोक मी मागवली होती आणि पूर्ण फिल्मचा कॅमेरा होता. युनिट फिल्मच होतं सगळं, कारण मी आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये 19 वर्ष काम केलंय. तर हे पहिलं माझं इंडिपेंडंट ऍज अ डायरेक्टर म्हणून माझं पहिला मी म्युझिक व्हिडिओ अल्बम आत्ता केला आणि तो झीला आवडला. आणि गाण्याचे बोल सगळ्यांना खूप आवडलेत आणि मला भरपूर फोन कॉल आले. आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि युट्यूब वरती ते गाणं खूप व्हायरल चाललंय सध्या.
नाही, रसिकांना आव्हान हेच आहे की तुम्ही गाणं बघा, म्हणजे पूर्ण परिसर बघा. सध्या लोकेशनची पण खूप सध्या जोरदार चर्चा आहे की ज्या प्रकारे मी ते लोकेशन घेतलंय, पाणी आणि जो आदिवासी भाग सगळा घेतलाय, ते लोकांना खूप पसंतीस उतरते. त्याच्यामुळे मला भरपूर फोन कॉल्स येतात त्याच्यासाठी. आणि गाण्याचे बोल सगळ्यांच्या लक्षात राहतात. एक सहज सुंदर बोल आणि म्हणजे गावचा त्याला टच असल्यामुळे ते लोकांच्या मनात भिडलंय ते गाणं. आणि त्याचे बोल एकदम सहजरित्या लोकांच्या मनात बसलेत आणि ते गुणगुणतात, लोकांच्या ह्याच्यात राहिलं. आणि तेव्हा गाणं इतक्या लवकर व्हायरल झालं की 9 जानेवारीला ते गाणं रिलीज झालं आणि ताबडतोब ते गाणं सगळीकडे Amazon प्राईम, गाना.com, जिओ सावन, सगळीकडे, ऍपल म्युझिक, iTunes वरती सगळीकडे पटापट गेलं. आणि आता तर गाण्यामध्ये आणि स्पॉटीफायला तर हे व्हॅलेंटाईन डे स्पेशल मध्ये माझं गाणं गेलंय.